आज आम्ही फक्त बस स्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे. येणार काळात मुख्य रस्त्यावर बसू, चक्काजाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू. उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का? बिलकुल. आज मराठवाड्यात आहे, उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे. आज मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलं आहे. भाडेवाढ कमी होण्यासंदर्भात काही भूमिका पत्र वगैरे देणार आहात का? काही मागणी आहे का? अन्यायकारक का वाटते 15%? हे पहा, 15% भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते. 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिटमध्ये. आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगळ्या ठिकाणी वाटतंय, वेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवतोय आणि मग एसटीसाठी का सर्वसामान्य माणूसच एसटीनं प्रवास करतो ना. याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीनं प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे. आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता. मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल, नाही तर ही सर्वसामान्य प्रवाशावर अन्याय. दुसरा यातला मुद्दा हे पहा, हेच मी माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं की त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली. मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये. अजित पवारही भाडेवाढ अन्यायकारक असल्याचं मागणी. मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी. पण आता बऱ्याच मोठ्या संख्येने तुमच्याकडे इथं लोक जमलेले त्या आंदोलनात सहभागी आहेत. मराठवाड्यामध्ये सुद्धा सगळीकडे आहे, पूर्ण मराठवाड्यात आंदोलन होतंय. जालन्यात होतंय, नांदेडला होतंय, लातूरला होतंय, बीडला होतंय, सगळ्या ठिकाणी होतंय. सध्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही परिणाम फरक पडेल असं वाटतं का? हे पहा, जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. आम्ही ती व्यक्त करतोय. जनतेसाठी आमचा लढा आहे. सरकारचा जर कान बंद असेल, सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही. कसं चालवणार आहोत हे आंदोलन? आज हे एसटीच्या बस स्थानकाचा रस्ता आम्ही अडवलेला आहे. उद्या हा रस्ता समोर अडवू आम्ही.